सुखा लागी करी शीतळमळ सुखा लागी करी शीतळमळ तरी तू पंढरीशी जाय एक वेळ तरी तू पंढरीशी जाय एक वेळ मग तू अवघाची सुखरूप होती मग तू अवघाची सुखरूप होसी जन्मोजन्मीचे दुःख विसरसी जन्मोजन्मीचे दुःख विसरसी मग तू अवघाची सुखरूप होसी मग तू अवघाची सुखरूप होसी लोटांगण घालिता महाद्वारी लोटांगण घालिता महाद्वारी कान धरोनी नाचती गरुड पारी कान धरोनी नाचती गरुड पारी मग तू अवघाची सुखरूप होसी मग तू अवघाची सुखरूप होसी जन्मोजन्मीचे दुःख विसरसी जन्मोजन्मीचे दुःख विसरसी मग तू अवघाची सुखरूप होसी मग तू अवघाची सुखरूप होसी अवघाची सुखरूप होसी मग तू अवघाची सुखरूप होसी माझ्या विठोबाची आलापना घ्यावी माझ्या विठोबाची आलापना घ्यावी मग तू अवघाची सुखरूप मग तू अवघाची सुखरूप होसी मग तू अवघाची सुखरूप होसी जन्मोजन्मीचे दुःख विसरसी
माऊली महावैष्णव संत श्रेष्ठ नामदेव महाराज आपल्या आवडीच्या नगरीचं आणि आपल्या आवडीच्या दैवताचं अतिशय सुंदर वर्णन करतात. भक्ती प्रेमामध्ये रंगलेले नामदेवराया, माऊलीने ज्यांचं वर्णन केलं, पंढरीरायाचा तू प्रेम भांडारी असा नाम आहेस. पंढरीरायाच्या प्रेमाचं भांडार म्हणजे नामदेवराया. सख्य भक्तीचं अधिष्ठान अर्जुन बरं का, आणि प्रेम भक्तीचं भांडार म्हणजे नामदेवराया. असे आमचे नामदेवराय तुम्हा मला एक उपदेश करतात, प्रेमाने सांगतात. एक गंमत सांगतो. माणसाच्या जीवनामध्ये माणसं देव नको म्हणतील पण सुख नको म्हणणार नाहीत. बरं का, मोठी गंमत आहे माणसाच्या जीवनाची. एखाद्या माणसाला तुम्ही म्हटलं ना तुला देव पाहिजे, अरे काय देवाचं नडलंय, ठीक आहे. स्वयंपूर्ण झाला की नाही स्वतःच्या पायावर, काय आई वाचून नडलंय, बरोबर. काय बापा वाचून नडलंय, नाही का, काय भावा वाचून नडलंय, आमचं काय भावा वाचून नडलं नाही, आम्ही 4 वर्षात एकमेकाला भेटलो नाही, मान्य मान्य. या सगळ्या गोष्टी. एखादा फटिंग म्हणेल काय पैसा वाचून नडलंय, मान्य मान्य, हेही मान्य. एखादं हेही म्हणेल काय जगण्यात तरी काय अर्थ आहे, हेही मान्य. पण जगण्यात का अर्थ नाही कळलं का, सुखाची उणीव आहे म्हणून. म्हणून देव नको म्हणणारे माणसे भेटतील, पैसा नको म्हणणारे भेटतील, सत्ता नको म्हणणारे भेटतील, अजून सांगतो जीवन नको म्हणणारे भेटतील, पण सुख नको म्हणणारा कोणीच भेटणार नाही. पण माणसाच्या जीवनामध्ये सुख प्राप्त होत नाही, ही वस्तुस्थिती आहे. म्हणून नामदेवरायांनी ते ओळखलं. ते म्हणले सुखा लागी करीसी तळमळ, तरी तू पंढरीशी जा एक वेळ. माणसाच्या सुखाच्या बाबतीत असा आहे, अपेक्षा भरपूर आणि पुरवठा कमी. जेवढी अपेक्षा असते तेवढे पुरवठा होत नाही, म्हणून माणूस दुःखी होतो, नाही का. माणसाची काय दुःखाची अपेक्षाच नसते, सुखाची अपेक्षा फार. त्यामुळे किती मिळालं तरी कमीच वाटतं. जसं पुरवठा बरं का आणि मागणी याचा मेळ बसला पाहिजे तर व्यवहार चालतो. तसं इथे काय आहे, मागणी सुखाची फार आणि पुरवठा कमी. त्यामुळे काय होतं जीवनामध्ये की माणसाला यत्किंचित जरी दुःख प्राप्त झालं तरी तो रडत बसतो, आणि आयुष्यभर जरी सुख मिळालं. गंमत बघा, एखाद्या माणसाने सकाळपासून ₹1,00,000 कमवू देत, पण 200 रुपये जर गेले ना तर तेवढंच तुंतुणं वाजवत बसतो. 200 गेले, 200 गेले, 200 गेले. अरे पण लाख मिळाले. याचा अर्थ लक्षात आला का, की सुखाची अपेक्षा फार, त्यामुळे पुरवठा कमी. आणि जितकी अपेक्षा आहे तितका सुखाचा पुरवठा कधीच होऊ शकत नाही, आणि मनुष्य कधी सुखी होऊ शकत नाही. कारण का, वस्तू माणसाला सुख देत नाही, सुखाच्या मागे पळायला लावते. असं होतं. एका ठिकाणी येऊन आपण सांगतो, आपल्याला असं वाटतं आता सुख सापडलं असं वाटलं की ते हातातून सटकतं, पुढे सरकतं. आणि असा हे नामदेवरायांनी बरोबर जाणलं. ते म्हणले सुखा लागी करीसी तळमळ, सुखा लागी करीसी तळमळ. मग काय कर, तरी तू पंढरीशी जाय एक वेळ. कारण का, आत्मा प्रत्यक्ष तो सुखरूप आहे. ते सुखगा किरीटी तुझं दावी जेल दिठी, जै आत्मयाची भेटी जीवासी होय. जीवाला खरं सुख केव्हा प्राप्त होतं, आत्मसत्तेची भेट होते तेव्हा. आणि पांडुरंग हा कोण आहे, आत्मा सकळांचा श्रीहरी. तो हा उभा विटेवरी, तो हा उभा विटेवरी, तो हा उभा विटेवरी. आत्मा सकळांचा श्रीहरी, तो हा उभा विटेवरी, तो हा उभा विटेवरी, तो हा उभा विटेवरी. आत्मा सकळांचा श्रीहरी, आत्मा सकळांचा श्रीहरी, आत्मा सकळांचा श्रीहरी. आत्मा सकळांचा श्रीहरी. तो हा उभा विटेवरी, तो हा उभा विटेवरी. तो हा उभा विटेवरी.
श्रीहरी तो हा उभा विटेवरी. सकळांचा श्रीहरी आत्मा आहे, तो विटेवर उभा आहे आणि तो सुखरूप आहे. एक लक्षात ठेवा, महाराज या ठिकाणी सांगतायत सुखी होण्यापेक्षा सुखरूप हो. जो सुखी होतो तो दुःखी होतो आणि सुखरूप होतो तो सुखरूपच राहतो. कारण का सुखरूप ऐसा तुझा कोणी सांगा, सुखरूप ऐसा तुझा कोणी सांगा, सुखरूप ऐसा तुझा कोणी सांगा. सुखरूप ऐसा तुझा कोणी हा माझ्या पांडुरंगा सारी खातो, माझ्या पांडुरंगा सारी खातो, माझ्या पांडुरंगा सारी हा सुखरूप ऐसा तुझा कोणी सांगा. सुखरूप ऐसा तुझा कोणी हा सुखरूप ऐसा तुझा कोणी सांगा. सुखरूप ऐसा तुझा कोणी हा माझ्या पांडुरंगा सारी खातो. माझ्या पांडुरंगा सारी खातो, माझ्या पांडुरंगा सारी खातो. काय वैशिष्ट्य आहे, काय सांगतात? सुखरूप परमात्मा आहे. सुखरूप परमात्मा आहे म्हणून त्याच्याकडे गेल्यानंतर तुम्ही सुखी व्हाल. मनाला सुख मिळेल, बुद्धीला सुख मिळेल, समाधान मिळेल, शांती मिळेल. महत्वाचं आहे बरं का हे सगळं. का पंढरपूरला जावं, पंढरीची वारी का करावी, नाही का? तुकाराम महाराज म्हणतात पंढरीची वारी आहे माझे घरी, पंढरीची वारी आहे माझे घरी, पंढरीची वारी आहे माझे घरी. पंढरीची वारी आहे माझे आणि कमी न करी तीर्थव्रत, घरी. न करी तीर्थव्रत, कमी न करी तीर्थव्रत. पंढरीची वारी आहे माझे घरी. पंढरीची वारी आहे माझे पंढरीची वारी आहे माझे घरी. पंढरीची वारी आहे माझे घरी. आणि कमी न करी तीर्थव्रत. आणि कमी न करी तीर्थव्रत, आणि कमी न करी तीर्थव्रत. काय सांगतायत बघा, माझ्या घरी कोटची वारी आहे, पंढरीची वारी. बरं का, वारी खंडोबाची वारी, जेजुरीची वारी, ह्या सगळ्या वाऱ्या आहेत. पण वारी म्हटल्यानंतर एकच लक्षात येतं, पंढरीची वारी. वारी करणारा तो वारकरी. वारी शब्दाचा अर्थ असा आहे की एका स्थळाला जाणं, बरं का, एका क्षेत्राच्या ठिकाणी नियमाने जाणं आणि पुन्हा परत फिरणं. म्हणून आपण काय म्हणतो, तुमची वारी कोटची? व आम्ही आषाढीला जातो आणि परत येतो, नाही का? अजून एक असंच आहे की नाही, ऐक्यातून जीव भेदामध्ये येतो आणि भेदातून ऐक्यात जातो, ही सुद्धा वारीच, नाही का? वारी शब्दाचा अर्थ काय? ऐक्यातून जीव भेदामध्ये येतो आणि भेदातून पुन्हा ऐक्यामध्ये जातो. ही जीवाची वारीच चालू आहे. वारीतून कधी सुटलेला नाही आहे. भूक पहिल्यांदा ऐक्यात असते, ती भात रूपाने प्रगट होते, ती भेदात येते, पुन्हा ऐक्यात जाते, नाही का? तहान लागते, लागण्यापूर्वी कुठे होती? ऐक्यामध्ये. मग पाणीच्या रूपाने ती प्रगट झाली, जीव संतुष्ट झाला पाणी पिल्यानंतर. तसं ऐक्यातून भेदातून पुन्हा ऐक्यात, ही वारी अखंड चालू आहे, बरं का? अहंकाराची वारी करतो, द्वैताची वारी करतो. या सगळ्या वाऱ्यातून अर्जुना तया परी सरली द्वैताची वारी. वारी शब्दाचा अर्थ अनेक तऱ्हेने सांगितलेला आहे, पण वारी शब्दाचा अर्थ संतांना अभिप्रेत आहे तो असा की जाणं आणि परत येणं. तसं या ठिकाणी पंढरपूरला जातो, दर्शन घेतो. एकाने आम्हाला प्रश्न विचारला की का महाराज पंढरपूरला का जाता? सर्व ठिकाणी देव आहे. म्हटलं सर्व ठिकाणी जरी देव असला तरी इथला देव म्हणजे कसा आहे? देवाचा देव आहे. ही देवाच्या देवाची वारी आहे. देखिला माय देवाचा देव, फिटला संदेह निमाले तुझे पण, नाही का? निमाले दुजे पण, हा देवांचा देव आहे. बळिया माझा पंढरराव जो या देवाचाही देव. तसा हा देवांचा देव असल्यामुळे, कारण का याच्या सत्तेने सर्व चालू आहे. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणू हले जो जगाते चाळिता. म्हणून विठ्ठलामुचे जीवन, अगम निगमाचे स्थान, विठ्ठल सिद्धीचे साधन, विठ्ठल ध्यान विसावा. विठ्ठल आमुचे जीवन, मग असा जीवन जो परमात्मा, त्याचं नाव पांडुरंग. तुम्ही म्हणाल पांडुरंग नाव कसं पडलं?
बरं का. याच्याबद्दल गैरसमजूत पुष्कळ आहे. काही म्हणतात की हा पांडुरंग म्हणजे बुद्धाचा अवतार 9वा. त्याचा काही प्रश्न नाही आहे. बुद्धाचा अवतार मानतात. पण वारकरी संत म्हणतात पुंडलिकाच्या भावार्था गोकुळाहुनी झाला येता. पुंडलिका करता हा परमात्मा गोकुळाहून प्रगट झाला, नाही का. पहिल्यांदा पुंडलिकराय पत्नीमध्ये संसारामध्ये अडकले होते, बरं का. आई वडिलाची सेवा करू लागले. आई वडिलाची सेवा केल्यानंतर तिथे देव प्रसन्न झाले. पुंडलिकाचे निकट सेवे धावे कैसा बराडी, धावे कैसा बराडी, धावे कैसा बराडी. पुंडलिकाच्या निकट सेवे धावे कैसा बराडी, धावे कैसा बराडी, धावे कैसा बराडी. पुंडलिकाचे निकट सेवे धावे कैसा बराडी. अरे पुंडलिकाची भक्ती पाहून तिथे आले. आल्याबरोबर त्यांनी सांगितलं तिथे वीट टाकली, तिथे उभे राहा. कशी रे विट्ट जोडली पुंडलिका, कशी रे विट्ट जोडली पुंडलिका, कशी रे विट्ट जोडली पुंडलिका. कशी रे विठ्ठल जोडली पुंडलिका. माय बापाची सेवा करुनी, माय बापाची सेवा करुनी विठ्ठल आणिला रे सखा. कशी रे विठ जोडली पुंडलिका, कशी रे विठ जोडली पुंडलिका. माय बापाची सेवा करुनी, माय बापाची सेवा करुनी विठ्ठल आणला रे सखा. कशी रे विठ जोडली पुंडलिका, कशी रे विठ जोडली पुंडलिका. मायबापाची सेवा करून अरे असा हा, म्हणून पुंडलिकाच्या भावार्था गोकुळावणी झाला येता. म्हणून कृष्णाचे बालरूप म्हणजेच पांडुरंग. नाथ महाराज म्हणतात 9वे अवतारी आपण बौद्ध रूप झाला. धरोनिया मौन भक्ता घरी राहिला. मौन धरलं म्हणून बौद्ध, बरं का. बौद्ध बुद्ध नाही. पण माणसं म्हणतात कोणी हा जैनाचा अवतार आहे, तसं नाही आहे. संतांच्या प्रमाणाने सिद्ध होतं हा बौद्ध अवतार आहे आणि हा गोकुळावरून इकडे आला. एवढं जरी समजलं पांडुरंगाचं महत्त्व तरी पुष्कळ झालं, बरं का. हा पांडुरंग कसा आहे? दोन्ही हात ठेवणी कटी, उभा विवरेच्या तटी. आणि कष्टला असी साठी भक्त गाजा विठ्ठला. भागला असी माय बापा, बहुश्रम केल्या खेपा. आम्हा लागी सोपा दैत्या काळ, होता ती क्षीरसागरी. मही दाटुली आसुरी, म्हणून या घरी गवळियांचे अवतार. केला पुंडलिके गोवा, तुझं पंढरी ये देवा. तुका म्हणे भावासाठी हाती सापडलासी. मी मुद्दाम इतिहास सांगतोय कसा पांडुरंग आला, कुठून आला. कारण पंढरीची वारी आहे ही. वारी कुणाची आपण करतो? पांडुरंगाची वारी करतो. केला पुंडलिके गोवा, तुझं पंढरी ये देवा. तुका म्हणे भावासाठी हाती सापडला. पुंडलिकाच्या हातात कसा सापडला? भावासाठी हाती सापडला. म्हणून ज्ञानेश्वर महाराजासारखे द्रष्टे पुरुष म्हणतात माझे जीवीची आवडी, माझे जीवीची आवडी. पंढरपुरा नेहीन गुडी, पंढरपुरा नेहीन गुडी. पांडुरंगी मन रंगले, पांडुरंगी मन रंगले. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात माझे जीवीची आवडी पंढरपुरा नेहीन गुडी. माझ्या जीवामध्ये आवड एकच आहे की पंढरपूरला खांद्यावर पता घेऊन पंढरीची वारी करावी. याच्यातून कळतं पंढरीची वारीचं महत्व काय आहे. पंढरीची वारी म्हणजे सखाच्या भेट्याकरता जाणं. पंढरीची वारी म्हणजे वीर वारी कर पंढरीचे, असं म्हटलं कौतुकाने. काय कौतुक आहे पंढरीच्या वारीचं मंडळी. माणसांना देहाचा त्रास असतो पण मनाचं सुख असतं. काय 9 महिने पोटात मूल वागवणं इतकं सोपं नाही.
9 महिने जेव्हा बाई मूल पोटामध्ये वागवतं इतकं सोपं नाही आहे, पण त्या मुलाच्या दर्शनानंतर जो आनंद वाटतो तो अलौकिक आहे. तसं माणसं विचारतात एवढं चालत जाण्याची काही गरज आहे का? जेट युगामध्ये आम्ही आहोत, जेट युगामध्ये आम्ही आहोत, एवढं चालत जाण्याची काही गरज आहे का? हां, अहो गरज आहे का नाही ते आम्हाला ठरवू द्या की. ज्याला गरज आहे, ज्याला आनंद भेटतो, शेवटी सुखा करता हे आहे सगळं. पंढरीच्या रस्त्याने भजनाचा आनंद, प्रेमाचा आनंद, संत सहवासाचा आनंद, नाही का? उगीच महाराज म्हणाले नाहीत, पंढरीचा वारकरी ते अधिकारी मोक्षाचे, ते अधिकारी मोक्षाचे, ते अधिकारी मोक्षाचे. पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे, ते अधिकारी मोक्षाचे, ते अधिकारी मोक्षाचे. पंढरीचा वारकरी हा मोक्षाचा अधिकारी आहे. ते म्हणतात पंढरी काय साधी आहे का? वारकरी विशेष, पंढरी विशेष, तिथला देव विशेष. अनंत तीर्थाचे माहेर, अनंत रूपाचे सार, अनंत अनंती अपर, तो हा कटिकर विठोबा, धन्य धन्य पांडुरंग. सकळ दोषा होय भंग, पूर्वज उद्धरती सांग, पंढरपूर देखलिया. दुसऱ्या एका अभंगामध्ये म्हणतात, पंढरीचा महिमा देता आणि कोपमा, ऐसा ठाव नाही कुठे, देव उभा उभी भेटे. अजून एक वर्म सांगतो पंढरीच्या देवताचं. सर्व ठिकाणी मोठी मोठी देवळं आहेत, तिथे देवाचं लांबून दर्शन आहे. पंढरीचं दैवत एकच असं आहे की देव उभा उभी उराउरी भेटे. त्याच्या चरणावर मस्तक ठेवता येतं, त्याला शिवता येतं, चरण स्पर्श करता येतो, त्याचं दर्शन घेता येतो. म्हणून त्या दर्शन घेण्याकरता माणसं हजारो मैल चालत येतात एका दर्शनाकरता. आणि दर्शन घेतल्यानंतर जो आनंद आहे तो अलौकिक आहे. म्हणून महाराज म्हणाले, अरे बाबा, आहेत सकळी तीर्थे काळी देती फळ, तुका म्हणे पेट भूमीवरी हे वैकुंठ. संतांनी वर्णन करताना काय म्हणाले, ही पेट कशी आहे? भूमीवरचं हे वैकुंठ आहे. अधिक अक्षराने का भू वैकुंठ म्हणे तुका. एक वर्म सांगतो, इथे शंकर राहतात ते कैलास, ब्रह्मदेव राहतो ते सत्यलोक, आणि जिथे श्रीहरी राहतो ते वैकुंठ. बरोबर आहे ना? ज्ञानेश्वरी जर आपण काढून बघितली तर तिथे ते म्हणतात, तो मी वैकुंठी नसे, वेळू एक भानुबिंबहीन दिसे, परी योग्यांचे मानस मी उमरडो निजाय, परी तया पासी पांडवा, मी हरपलागी वसावा, जेथ नाम घोष परवा करती माझा. कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखळ प्रबंध, माझी आत्मचर्चा विशद उदंड गाती, तो मी वैकुंठी नसे. ज्ञानेश्वरीमध्ये लेटेस्ट पत्ता देऊन ठेवला नाही का? एखादा मनुष्य खेड्यापाड्यातून केव्हा तरी मुंबईला राहायला येतो, मग सगळी गावची इस्टेट बिस्टेट विकतो, काही नसतं, थोडंसं एखाद दोन शेती कुठे एकर असतं. मग वाटतं काय करावं, जावं मुंबईला. मग येतो मुंबईला केव्हा तरी, मग आजूबाजूच्या लोकांना सांगतो, आमचा पत्ता बरं का मुंबईचा, या आम्हाला भेटायला. आता जुन्या काळामध्ये लवकर मुंबई येणं काय अवघड नव्हतं, कशाला गाव सोडून माणसं जात आहेत. मग असाच एक मनुष्य मुंबईला आला बरं का. मग कुठेतरी आपली चुनाभट्टी वगैरे अशी जागा घेतली, तो जुना पत्ता होता बरं का. आता खेड्यातला माणूस काय घेणार, कुठे राहणार, तो काय नेपेन्सी रोडला फ्लॅट घेतोय का काय? मग आपलं चुनाभट्टीला एक जागा घेतली, मग तिथला पत्ता दिला होता. बरं काय, गावची ओढ पहिली 1-2 महिना राहिली, पत्रही पाठवली, मुंबईला आला तर यायचं बरं का. पत्र पाठवलं, आला तर येऊन भेटायचं बरं का. झालं. करता 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 इथं बसताना चांगलं बसलो, हळूहळू मुलं मोठी झाली, नोकरी धंद्याला लागली, धंदा व्यापार वाढला. अहो झालं, इथल्या जागा सोडली, कुठेतरी मोठ्या जागा फ्लॅट घेतला, मोठा माणूस झाला, मोठा व्यापारी झाला. मग त्याचा एक दोस्त, त्यांनी तो पत्ता जतन करून ठेवलेला 15 वर्षापूर्वीचा, तो आला, म्हणला आमचा राम भाऊ कुठे आहे. त्याने विचारलं, म्हणजे कोणचा राम भाऊ? माधवाचा मुलगा. माधवाचा मुलगा आमच्या शेजारी, आमच्या अगदी ओसरीवर बसलं की त्याचं घर दिसत होतं.
पत्ता म्हणले किती वर्षापूर्वीचा आहे? किती वर्षापूर्वी मुंबईला आला? म्हणले 15 वर्षापूर्वी. म्हणले 15 वर्षात मुंबई इकडची तिकडे झाली, आता कोणी तुमच्या सांगावं? 15 वर्षाच्या पूर्वीचा आत्ता चालतो होय पत्ता? तसं कृतत्रेत द्वापार युगातला पत्ता कलियुगात चालतो होय? कृतत्रेत द्वापार युगातला पत्ता आणायचा वैकुंठातला आणि इथे चालतो होय? मग लेटेस्ट पत्ता. मग त्यांनी नाव काढलं, शोधून काढलं. चिकाटीचा माणूस होता. मग कुठेतरी सांगितलं म्हणले ते राहतात. आणि मग जे बघितलं, अरे म्हणाले रामभाऊ, म्हणले आम्ही काय गावात विसरलो आणि जुनी माणसे गेली, आमच्याही लक्षात नाही. तसं ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीत पत्ता लिहून ठेवला, तुम्हाला जर देव भेटायचा असेल तर तो मी वैकुंठी. म्हणून हे वैकुंठातले जुने पत्ते संपून टाका, आता इतिहास जमा करून टाका. मग देव कुठे आहे? येथे आसे देव उभा, दिसे समचरणाची शोभा, दिसे समचरणाची शोभा, दिसे समचरणाची शोभा. येथे आसे देव उभा, दिसे समचरणाची शोभा, दिसे समचरणाची शोभा, दिसे समचरणाची शोभा. येथे आसे देव उभा, दिसे समचरणाची शोभा, दिसे समचरणाची शोभा, दिसे समचरणाची शोभा. येथे आसे देव उभा, दिसे समचरणाची शोभा, दिसे समचरणाची शोभा, दिसे समचरणाची शोभा. म्हणून मी कुठे आहे? माझे भक्त गाती जेथे, आणि नारदा मी उभा तेथे. म्हणून पंढरीमध्ये अखंड भजन, अखंड कीर्तन, अखंड नामस्मरण, आणि त्या ठिकाणी परमात्मा मोठ्या आवडीने प्रेमाने उभा आहे. म्हणून देव भेटावा असं जर वाटत असेल तर कुठे जावं? पंढरपूरला जावं. त्याच्याकरता महाराज म्हणाले, सुखालागी करीशी तळमळ, सुखालागी करीशी तळमळ. सुखालागी करीसी तळमळ, सुखालागी करीसी तळमळ. तरी तू पंढरीसी, तरी तू पंढरीशी जाय एक वेळ, मग तू अवघाची सुख रूप होसी, मग तू अवघाची सुख रूप होसी. पंढरीसी जाय एक वेळ, तरी तू पंढरीशी जाय एक वेळ, मग तू अवघाची सुख रूप होसी. अवघाची सुख रूप हो. जन्मो जन्मीचे, जन्मो जन्मीचे दुःख विसर, दुःख विसरसी. जन्मोजन्मी, जन्मोजन्मी, जन्मोजन्मीचे दुःख विसरसी, मग तू अवघाची सुख रूप होसी, मग तू अवघाची सुख रूप होसी. जन्मोजन्मीचे दुःख विसरसी, जन्मोजन्मीचे दुःख विसरसी, मग तू अवघाची सुख रूप होसी, मग तू अवघाची सुख रूप होसी. विठ्ठला 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 विठ्ठला. हो, पंढरीचं आणि पांडुरंगाचं वर्णन करताना ज्ञानेश्वर महाराज मोठ्या कौतुकाचा अभंग लिहितात. कल्पना वृक्षासी देखिले, चिंतामणीसी चिंतिले, कामधेनुसी अपेक्षिली, जिनिया जीविले तेची हरिरूप पंढरीये. धन्य कुळ धन्य जन्म, जासी पंढरीचा नेम,
चित्ती अखंड विठ्ठल प्रेम ते धन्य भक्त भूमंडळी. काय वर्णन करतायत बघा. पांडुरंगाला बघितल्यानंतर काय बघितलं? कल्पना वृक्षासी देखिले, चिंतामणीसी चिंतले, कामधेनुशी. हे सगळे एका ठिकाणी आलं. निराळं काही दर्शन घेण्याचं काही कारण का? जिनिया जीविविले तेची हरिरूप पंढरी आहे बरं का. ज्यांनी जिवंत ठेवलं, जिवंतपणाला ज्यांनी आधार दिला, असा कोण आहे? तो पांडुरंग आहे. म्हणून त्याची वारी जो करतो नेमाने, त्याचं कुळ धन्य. हे ज्ञानोबाराय म्हणतायत बरं का. धन्य कुळ धन्य जन्म, ज्यासी पंढरीचा नेम, चित्ती अखंड विठ्ठल प्रेम, ते धन्य भक्त भूमंडळी. जे जे त्यासी अंती वैकुंठ प्राप्ती. अहो किती वर्णन सुंदर करतायत. पंढरीसी कीर्तन करी, पुंडलिकासी नमस्कारी, विठ्ठल चरणांतरी धरी, धन्य जन्म तयाचा. बघा, भाग्यवान वाटलं पाहिजे आपल्याला. तो पंढरपूरला कीर्तन करतो, कीर्तन ऐकतो, सत्संगती करतो. हे काही सोपं नाही आहे. पंढरीसी कीर्तन करी, पुंडलिकासी नमस्कारी, विठ्ठल चरण अंतरी धरी, धन्य धन्य जन्म तयाचा. सकळ कुळांचा तारकू, तोची जाणावा पुण्य श्लोकू, पांडुरंगी रंगला निशंकू, धन्य जन्म तयाचा. त्यासी अंती वैकुंठ प्राप्ती, ऐसे शुक सांगितले परीक्षिती, जे जे हरिचरणी भजती, ते ते पाविती वैकुंठ. म्हणून पंढरीची वारी करावी का करावी हे ज्ञानोबाराया विशद करून सांगतायत. तुकाराम महाराज म्हटले, सदैव हे वारकरी जे पंढरी देखती. सदैव दैववान आम्ही दैवाचे दैवाचे दास पंढरी रायाचे. मंडळी थोडंसं लक्षात घेण्यासारखा भाग आहे. का? पंढरीमध्ये देवाचं अस्तित्व आहे. मी नेहमी सांगतो, आम्ही अनेक तीर्थक्षेत्र जाऊन बघितली. महाराज म्हणतात, या भगवान थे अभी क्या हो गए चले गए. आणि पंढरीमध्ये भगवान चले गए नहीं, या भगवान है, या भगवान है. येथे असे देव उभा, अनंत तीर्थाचे माहेर, अनंत तीर्थाचे माहेर, अनंत तीर्थाचे माहेर, अनंत तीर्थाचे माहेर. अनंत रूपाचे हे सार, अनंत रूपाचे हे सार, अनंत रूपाचे हे सार, अनंत रूपाचे हे सार. अनंत अनंती आपार, अनंत अनंती आपार. अनंत अनंती अपार, अनंत अनंती अपार. तो हा कटी कर विटेऊ, तो हा कटी कर विटेऊ. धन्य धन्य पांडुरंग, 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 धन्य धन्य पांडुरंग. सकळ दोषा होय भंग, पूर्वज उद्धरती सांग पंढरपूर देखलिया. निराभिवरा पडता दृष्टी, स्नान करिता शुद्धृष्टी, अंती तो वैकुंठ प्राप्ती, ऐसी परमेष्ठी बोलिले. दुसऱ्या एका अभंगात नामदेवराय म्हणाले, ऐका पंढरीचे महिमान, राऊळ तितुके प्रमाण, तेथिले तृण आणि पाषाण, तेही देव जाणावे. ऐसी पंढरी म्हणजे ध्याती, त्यासी तिही लोकी गती, जे अनेक तीर्था जाती, तीर्थे वंदिती तयासी. वाराणसी चाले एक मास, वाराणसी चाले एक मास, गोदावरी एक दिवस, गोदावरी एक दिवस, पंढरी पाऊल परियसा, पंढरी पाऊल परियसा, ऐसा ठसा नामाचा. ऐसी पंढरी म्हणजे ध्याती, ऐसी पंढरी म्हणजे ध्याती. काय गोड वर्णन केले. ऐका पंढरीचे ममान, राऊळ तितके प्रमाण, तेथील तृण आणि पाषाण, तेही देव जाणावे. पण हे सगळं करण्याकरता मनामध्ये श्रद्धा लागते, तर कुठेही देव दिसतो. नसेल तर देव समोर उभा राहिला तर माणसं म्हणतील देव नाही. पुण्याचा माणसं विचार करतात. प्रत्येक मनुष्य परमार्थ करत असताना असा विचार करतो की आपल्याला किती पुण्य मिळेल. महाराजांनी त्याचंही गणित मांडलं नामदेव महाराज. वाराणसी चाले एक मास, वाराणसी तीर्थाकरता 1 महिना चालावं.
आणि 1 महिना चालून जे पुण्य मिळतं ते महाराज म्हणले गोदावरी 1 दिवस, गोदावरीला 1 दिवसात मिळतं. आणि पंढरपूर करता फक्त 1 पाऊल टाकल्याबरोबर तेवढंच पुण्य. कळलं का? 1 महिना 1 मास वाराणसी चाल, गोदावरी 1 दिवस, 1 महिना 1 दिवस आणि 1 पाऊल, किती मोठं अंतर. आणि पंढरी करता आता मला असं वाटतं घरातून बाहेर निघाल्यापासून जे पहिलं पाऊल पडतं ते पंढरी करताच तेवढं पुण्यपत्रात पडतं. म्हणजे पंढरीचं क्षेत्राचं महत्त्व एवढं मोठं आहे. कारण का सध्या हे या मृत्यूलोकातलं हे भूवैकुंठ आहे पंढरी. पंढरी हे भूवैकुंठ आहे. मग त्या भूवैकुंठाची जो वारी नेमाने करतो त्याच्या कुळाचा उद्धार होतो असं संत सांगतात. आणि तुमचा आमचा अनुभव काही निराळा आहे का? नामदेवराय दुसऱ्या अभंगात जेव्हा कीर्तनात जो आज निरूपणाचा अभंग आहे त्याच्यातून जे म्हणतायत, सुखा लागी करीसी तळमळ तरी तू पंढरीची जाय एक वेळ, वाराणसी गया पाहिली द्वारका परिणय तुका पंढरीच्या. काय सांगतायत महाराज? सर्व पाहिलं, वाराणसी गया पाहिली द्वारका परिणय तुका पंढरीच्या. का? पंढरीसी नाही कोणा अभिमान पाया पडे जन एकमेका, तुका म्हणे जाय एक वेळा पंढरी त्याची घरी यमनये. सकळही पापे गेली दिगंतरी वैकुंठ पंढरी देखलिया. अरे किती जरी पापी असलास की नाही, पांडुरंगाचं दर्शन घेतलंस दिगंतराला जातील. सकळही तीर्थे घडली एक वेळा चंद्रभागा डोळा देखलिया. पंढरी तीर्थाचं चंद्रभागेचं स्नान झालं, सर्व तीर्थांचं स्नान झाल्याचं पुण्य तुझ्या पत्रात पडेल. सकळही संता एक वेळा भेटी पुंडलिका दृष्टी देखलिया. आणि तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखलिया. अरे एक विठ्ठल भेटल्यानंतर जन्मात तुझं सार्थक झालं. आणि हे जाणून नामदेव महाराज म्हणले, सुखा लागी करीसी तळमळ तरी तू पंढरीशी जाय एक वेळ. ज्ञानोबारायाला सुद्धा याच पांडुरंगाचा वेध लागला. त्यांना इतका वेध लागला, वेधले हो मन तयाची गुणी, वेधले हो मन तयाची गुणी, वेदले हो मन दयाची, वेदले हो मन दयाची. क्षणभर विठ्ठल रुक्मिणी नवी संबे, क्षणभर विठ्ठल रुक्मिणी नवी संबे, वेधले हो मन तयाची गुणी, वेधले हो मन तयाची गुणी. क्षणभर विठ्ठल रुक्मिणी नवी संभे, क्षणभर विठ्ठल रुक्मिणी नवी संभे, वेधले हो मन, वेदले हो मन दयाची. कुणाचा वेध लागला याचं पहिल्या चरणात वर्णन करतात. पंढरपुरीचा निळा लावण्याचा पुतळा आणि विठो देखेला डोळा बाह्यो, त्याचा वेध लागला नाही का? वेधलं मन, पण कुणाचं? पंढरपुरीचा निळा. विटेवर उभा असलेला जो पंढरपूरचा निळा आहे त्याचा वेध लागला. पंढरपुरीचा निळा लावण्याचा पुतळा. हा निळा कसा आहे? लावण्याचा पुतळा आहे म्हणून त्याचा वेध मला लागला. वेदले हो मनतयाचे गुणी. आणि क्षणभर विठ्ठल रुक्मिणी नविसंबे, पौर्णिमेचे चांदणे क्षण क्षणा होय उणे, तैसे माझे जिणे एका विठ्ठले विण, बाप रुक्मादुर विठ्ठलची पुरे आणि चित्त चैतन्य मुरे बाह्यो. आणि असा त्या विठ्ठलाचा वेध माऊलीला लागला, नामदेवरायाला लागला, नाथांना लागला. नाथ तर म्हणतात, साधन ते सार पंढरीची वारी, साधन ते सार पंढरीची वारी, आण तू न करी सायासाचे. महाराज म्हणतायत आता दुसरं तिसरं काही करू नको. साधन ते सार पंढरीची वारी, आण तू न करी सायासाचे. अरे दुसरं सायासाचं काही करण्यापेक्षा एक पंढरीची वारी कर. माणसाने आयुष्यामध्ये पंढरीची वारी केली की मला असं वाटतं सर्व साधनं केल्यासारखी झाली, निराळं काही करण्याची गरज नाही. म्हणून माणसं आम्हाला विचारतात, तुम्ही हे करता का ते करता? काही करत नाही, एक जे धरलंय तेच करत राहतो. साधन ते सार, सर्व साधनाचं सार आहे. सार म्हणजे इसेन्स. सार शब्दाचा अर्थ काय?
सार 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 विठोबा नाम तुझे सार. विठ्ठला सर्वाचं सार आणि सर्व साधनाचं सार म्हणजे पंढरीची वारी. हां, जसं कोकमाचं सार चोथा नसतो, फक्त इसेन्स असतो. अत्तरामध्ये तरी काय असतं? गुलाबाचं अत्तर म्हटल्यानंतर काही गुलाबाच्या पाकळ्या असतात का? पाकळ्या नसतात, पण त्या पाकळ्याचा काढलेला अर्क असतो, इसेन्स असतो. तसं सर्व साधनाचा इसेन्स पंढरीची वारी. आणि ती म्हणून त्याच्यात काही खटपट नाही, भानगड नाही. हे का सुखरूप ऐसा तुझा कोणी सांगा, माझ्या पांडुरंगा सारिखा तो. न लगे दंडन मुंडण ते काही आणि साधनाची नाही आटाआटी. वैशिष्ट्यपूर्ण सांगतात. काय आटाआटी काय नाही. अनेक तीर्थाला जा, कुठे दंडन आहे, कुठे मुंडण आहे. बरं का, कुठे दंडन आहे, कुठे मुंडण आहे. ते म्हणले दंडन मुंडन इथे काही नाही. न लगे दंडन मुंडण ते काही साधनाची नाही आटाआटी. मग इथे विधी काय सांगितला? चंद्रभागे स्नान विधितो हरी कथा. 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 समाधान चित्ता सर्व काळ. समाधान चित्ता सर्व काळ. समाधान चित्ता सर्व काळ. चंद्रभागे स्नान विधितो हरी कथा. हो, एक मी तुम्हाला सांगतो, यात्रा निराळी आणि वारी निराळी. यात्रेला जाणारी मंडळी आम्ही बघितलीत, आम्ही यात्रा केल्या. तिथे गप्पाच जास्ती, बरं का. 2 यात्रे करून यायला तर पुन्हा संसारातल्या गप्पा चालूच असतात. इथे पंढरीची वारी म्हणजे कशी असते माहिती आहे का तुम्हाला? गळ्यामध्ये टाळ घालून, आळंदीला टाळ घातला किंवा ज्या गावाहून आपण निघालो तिथे गळ्यात टाळ घालायचं. मुख्य प्रमुख म्हणजे विणेकरी, टाळकरी, मृदंगवादक आणि जय राम कृष्ण हरी सुधापासून भजन सुरू व्हायचं. संध्याकाळी हरिपाठ म्हणून मुक्कामाला येईल तेव्हा इथे गप्पा मारायच्या नाहीत. जो अभंग म्हणतो त्याने अभंग म्हणायचा, त्याच्या मागे इतरांनी म्हणायचं. म्हणजे भजन करत करत, नामस्मरण करत करत वाटचाल करणं, त्याला वारी म्हणतात. त्याला वारी म्हणतात. म्हणून पंढरीच्या वारकऱ्याने नुसतं गप्पा मारून रस्त्याने चालताना भजन करावं, नामस्मरण करावं, हा त्याच्यातला मतितार्थ आहे. हां, म्हणून पायी तीर्थयात्रा घडे हे महत्वाचं आहे. पंढरी पाऊल परी असा, कारण का नामाचा उच्चार घेऊन. पंढरीच्या रस्त्याने लोकांची निंदा करत सुद्धा चालता येतं की नाही का? अशा वेळेला काही काही दिसतं, ज्यांना काही उद्योग नाही ते आपल्याला चालतायत रस्त्याने, ह्याचं बोलतायत त्याचं. अरे पंढरीच्या रस्त्याने चाललायस. हां, म्हणून खरी वारी कशी? त्या गळ्यामध्ये टाळ घालून चालत वारी करणं हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. आणि वारीचा हाच अर्थ आहे. म्हणून यात्रा निराळी आणि वारी. म्हणून तुकाराम महाराजांनी जे वारीचं कौतुक केलं आणि ज्ञानोबाराय जे म्हणतायत माझे जीवीची आवडी पंढरपुरा, त्याचा मतितार्थ तो आहे. कारण का इथे दुसरं काही साधन करण्याची गरज नाही. चंद्रभागे स्नान, पंढरीची वारी करून जावं, चंद्रभागेचं स्नान करावं, पुंडलिकाचं दर्शन घ्यावं आणि नंतर पांडुरंगाचं दर्शन घ्यावं. आणि नुसतं पांडुरंगाचं दर्शन घेऊ नये, ते एकादशीला हरिकथा ऐकावी, तेव्हा पंढरीची वारी पूर्ण होते. नुसता आला आणि गेला नाही, एसटीच्या कंडक्टर सारखा, बरं का. हो, यात्रेवर ज्यांची गाडी असते तेही जातात येतात नाही का. ते म्हणतात आमची नेमणूक पंढरपूरला झाली आहे यात्रेच्या गाडीवर. मग तोही येतो जातो, ठीक आहे, त्याची नोकरी आहे, त्यांनी केली, भाग निराळा आहे. तुम्ही जर तसे गेला तर मग तिथे जावं. जमलं तर चालून वारी करावी. ज्याला नाही जमत त्यांनी 3 दिवस का होईना आपण पंढरीला यावं. पण नुसतं येऊ नये, गळ्यात तुळशीची माळ घालून जावं. आणि नसले घातली तरी पंढरपूरमध्ये जाऊन माळ घालावी, वैष्णव वारकरी व्हावं. म्हणूनही आम्हाला वेळ नाही. काही काही माणसं म्हणतात आम्हाला गर्दीत जमत नाही. तुम्हाला गर्दीत दिसते म्हणून जमत नाही. तुम्हाला जर प्रेम वाटलं, आपुलकी वाटलं तर गर्दी वाटणार नाही. बाहेरचा एक पाहुणा आला तो गर्दी वाटले, पण आपली 4 मुलाची कधी गर्दी वाटत नाही. उलट त्यातला एक घराच्या बाहेर गेला तर आई म्हणते जरा सुनं सुनं वाटतंय, का तो गोविंदा नाही. आम्ही आज आमच्या घरामध्ये 125 वर्ष वारी आहे. आम्हाला वारी सोडून जर एवढा एरवी पंढरीत गेलो तर थांबावंसं वाटत नाही. सुनं सुनं वाटतं, सगळं सुनं सुनं वाटतं. ती पंढरी कशी वाटते? कारण विठू कसा आहे? विठू माझा लेकुरवाळा, संगे गोपाळांचा मेळा, नाही का. वैष्णव वारकरी आणि असं तळंब पंढरीचं वाळवंट भरलेलं. कार्तिकीचा काय फड, लाखोनी माणूस जेव्हा फडावर भरतं विठ्ठल नामाच्या गजरामध्ये आनंदाने, एरवी बरं वाटत नाही.
माणसं म्हणतात आम्ही गर्दी नशाला. तुला गर्दी का वाटते? तुला प्रेम नाही, आपुलकी नाही तेव्हा, नाही का? प्रेम आपुलकी असेल तर गर्दी वाटत नाही. हां, अरे वारकऱ्याचा वारा अंगावून जाणं, त्या वाऱ्यांनी सगळं वारून जाईल, कळलं का? हे वर्म आहे त्याच्यातलं. पण प्रत्येक गोष्टी करता आपल्या मनामध्ये ती श्रद्धा पाहिजे, निष्ठा पाहिजे, तर गर्दी वाटत नाही, काही वाटत नाही. म्हणून महाराजांनी सांगितलं आषाढी कार्तिकी विसरू नका सांगत असे गुज पंढरीराव. काही काही माणसं म्हणतात आम्ही आधीमध्ये जाऊन येतो. ठीक आहे, आधीमध्ये देव असतात पण संत नसतात. वारीच्या वेळेला देव आहे, संत आहेत, आणि पुन्हा हरिकथा आहे. हरिकथा आहे, हे वर्म आहे. म्हणून पंढरीचा नियमच आहे चंद्रभागे स्नान आणि विधी तो हरिकथा, समाधान चित्ता सर्व काळ. म्हणून देवळात जाऊन देवाचं दर्शन घ्यावं आणि कीर्तनामध्ये देवाच्या स्वरूपाचं आणि रूपाचं सुंदर वर्णन ऐकावं. कथा त्रिवेणी संगम देवभक्तानी नाम तेथीचे उत्तम चरण रज वंदिता. मग तिथे काय होतं? जळती दोषाचे डोंगर, शुद्ध होती नारी नर, गाती ऐकती सादर ते पवित्र हरिकथा. हा, हरिकथेमध्ये काय आहे? एरवी देव आहे आणि कथेमध्ये देव आहे बरं का, नाम आहे आणि संत आहेत. म्हणून पंढरपूरला जाऊन तसं परत येऊ नये, एक तरी साधू संताचं कीर्तन ऐकावं. नुसतं दर्शन घेतला आणि परत आला, हा पंढरीचा नेम नाही आहे. पंढरीच्या वारीचा नेम नाही आहे. वारी करावी, चंद्रभागे स्नान, विधी तो हरिकथा आणि मग समाधान. म्हणून दर्शनामध्ये देव जरी भेटला तरी कळण्याकरता काय आहे? हरिकथा आहे. म्हणून महाराज म्हणाले मग तू अवघाची सुखरूप होसी आणि जन्मोजन्मीचे दुःख विसरसी. काय होईल? जन्मोजन्मीचे दुःख विसरशील. जन्मोजन्मीचे दुःख विसरशील. काय होईल? एका जन्माचं नाही तर किती जन्माचं? जन्मोजन्मीचे. महाराजांनी वर्णन केले दुःख, सुख आणि महादुःख दोन्ही ते ग्रासोनी देख, प्रगटे स्वानंद स्वाभाविक या नाव सुख उद्धवा. काय म्हणतायत? अवघाची सुख, सुख आणि महादुःख दोन्ही ते ग्रासोनी देख. खरं सुख कशाला म्हणतात? नाही का? सुख म्हटलं म्हणजे दुःख, दुःख म्हणजे सुख. सुख सापेक्ष दुःख, दुःख सापेक्ष सुख. इथे म्हणतात खरं सुख कोणचं, निखळ सुख कोणचं? सुख आणि महादुःख दोन्ही ते ग्रासोनी देख, प्रगटे स्वानंद. आनंद शब्द वापरला. सुख सापेक्ष दुःख, दुःख सापेक्ष सुख. आनंद म्हणजे आनंदच, स्वानंदच. प्रगटे स्वानंद स्वाभाविक या नाव सुख उद्धवा. अरे उद्धवा, याला सुख म्हणतात. आणि हे सुख कुठे भेटतं? कीर्तनामध्ये भेटतं, नामस्मरणामध्ये भेटतं. म्हणून महाराज म्हणले जन्मोजन्मीचे दुःख विसरसी. जेथ दुजियाची चाड नाही, इंद्रियांचा पांग न पडे काही, विषया विणानंद हृदयी निज सुख पाहिया नाव. कसं होतं? दुजियाची चाड नाही आणि इंद्रियांचा पांगू न पडे काही, विषया विण आनंद हृदयी. विषयातला आनंद क्षणिक आहे. विषय संपला, आनंद संपला. विषयातला आनंद कसा आहे? काय आता ह्या उन्हाळ्यात माणसाने आंबे खाल्ले, आंब्याचा सीझन ज्यांना आंबे आवडतात ना ते म्हणतात सीझन संपला बरं का. रोज खातोय तरी आता शेवट आज घ्या खाऊन, पुन्हा मिळणार नाही वर्षभर. म्हणजे महिने 2 महिने जरी आंबे खाल्ले तरी आता पुन्हा मिळणार नाही, हे त्याचं दुःख. हा विषयातला आनंद असा आहे, नाही का? शरीर म्हातारं झाल्यानंतर माणसाला असं वाटतं आता काय राहिलं आयुष्यात? अहो चणीत सुद्धा खाता येत नाहीत, कळलं? नाही का? मग आता विषयाविण आनंद हृदयी. विषयाशिवाय जर आनंद भोगायचा असेल तर तो कीर्तनामध्ये मिळतो. काय? कीर्तनामध्ये कोणताही विषय नसताना आनंद प्राप्त होतो. कोणताही विषय नाही, नाही का? शब्द स्पर्श रूप रस गंध हे जे काही आहेत भाग, त्याच्यातला काय आहे? वासना उद्दीपित करणारे असा कोणताही तिथे विषय नाही आहे. मग तिथे काय आहे? कीर्तन रंग आहे, नामस्मरण आहे. आणि त्या नामाने जीव काय होतो? अत्यंत सुखी होतो, समाधान होतो. म्हणून महाराज म्हणले जन्मोजन्मीचे दुःख विसरसी, चंद्रभागे करिता एक स्नान, तुझे दोष पळती राणोराण. काय कर? चंद्रभागेत एक स्नान कर, पुष्कळ झालं.
आणि एवढं जर केलं तर तुझं जीवन फलद्रूप होईल. लोटांगण घालिता महाद्वारी. कुठे लोटांगण घालावं? महाद्वारामध्ये लोटांगण घालावं. हे बघा, हे वैशिष्ट्य आहे बरं का. लोटांगण घातलंच पाहिजे महाद्वारामध्ये, लोळलं पाहिजे तिथे. कारण का? तिथे वैष्णव वारकऱ्याचे रजकण आहेत. त्या रजकणाकरता देव मागे चालतात, नाही का. देवैच्छी रज चरणीची माती आणि धावत चालती मागे मागे. म्हणून महाराज म्हणाले, चला पंढरीसी जाऊ, रुक्मादी उरा पाहू, डोळे निवतील कान मना तेथे समाधान. संत म्हणता होतील भेटी, आनंदे नाचू वाळवंटी, ते तीर्थाचे माहेर, सर्व सुखाचे भांडर. जन्म नाही रे आणक तुका म्हणे माझी भाग, माझे वडिलांचे दैवत. अहो, कितीतरी प्रमाणे देता येतील, कितीतरी सांगता येईल याच्यावर. पंढरीपर साधू संतांनी खूप लिहिलं. आणि ज्ञानोबा तर म्हणाली, पंढरी नगरी कशी आहे? येऊन या श्री हरी भीमेची तरी सुदर्शनावरी पंढरी उभी केली. सुदर्शनावर पंढरी उभी केली. म्हणून काही जरी घडलं तरी पंढरी आढळ आहे बरं का. सुदर्शनावर ही उभी केली. म्हणून असा हा जो आमचा पांडुरंग, त्याच्याकरता त्याच्या दर्शनाला महाराज म्हणाले, पंढरीसी दारे आल्यानो संसारा. आल्यानो संसारा. अरे पंढरी आल्या, संसाराला आला ना, संसार करतोयस, कर संसार. पण त्यातले एक 15 दिवस तरी वारकरी संतांनी काही संसार सोडावा असं सांगितलं नाही, पण त्याच्यातून वेळ काढून पंढरीची वारी. मग कोण आहे तिथे? अजून कितीतरी वर्णन आहे. मुसावले मुसे प्रेम भक्तांच्या ओरसे. मुसावले मुसे, या मुशीमध्ये काय ओतलंय कळलं का? मुसावले मुसे प्रेम भक्तांच्या ओरसे. मग आता असा हा जो आमचा पांडुरंग, त्याचं वर्णन करताना महाराज म्हणाले, तुझे दोष पळती राणो राण, दोष पळती राणो राण, लोटांगण घालिता महादारी, आणि कान धरोनी नाचती गरुड पारी. ते म्हणाले, कान धरून नाचण्याचं काय? काही नाही. आता दुसऱ्या कोणापुढे कान, हे बघा, बळजबरीने कान धरून वाकवण्यापेक्षा, कान धरणं शब्दाचा अर्थ, देवा काही चुकला असेल तर क्षमा कर. काय कळत न कळत जर काही आमच्या हातून चुकला असेल, शक्यता आहे माणसाच्या हातून बरं का. चुकणार नाही असं कोणी म्हणू नये. एखादा मनुष्य, हा मी कधी चुकणार नाही, अरे ते सोडून बाबा, चुकणार नाही म्हणलास ना, इथेच चुकलास. पहिली चूक काय झाली? तुझं म्हणलास ना मी चुकणार नाही, मी चुकणार नाही म्हणलास, इथेच सगळं चुकलं तुझं, इथेच चुकलं. म्हणून त्या विचारात पडू नकोस. तुझे दोष राणोराणी पळतील. मग कान धरोनी नाचती महाद्वारी. कान धरोनी. एकाने मला विचारलं, एवढं अगदी पंढरपूरला जाण्यात काय आहे? तिथे कान धरून कशा करता नाचायचं? तिथे कान धरून नाचण्याची गरज काय? अरे म्हटलं, बाबा तुम्ही मोठे लोक आहात, तुम्ही चुकतच नाही, आमच्यासारखे सामान्य पदोपदी चुकत असतात. मग दुसऱ्या कोणाच्या पुढे कान धरण्यापेक्षा पांडुरंगा पुढे कान धरून नाचावं. कान धरोनी नाचती महाद्वारी. महाद्वारी पांडुरंगा पुढे. मग असा हा जो पांडुरंग, एकाने मला चिकित्सक माणसाने विचारलं, म्हणले, का हो तुम्हाला पंढरीचा पांडुरंग दिसतो का? म्हटलं, दिसतो की, न दिसायला काय झालं, फक्त दृष्टी पाहिजे. म्हटलं, दिसो न दिसो, एक मुद्दा म्हटलं मला कळला चांगला. मला दिसला नाही, पण ज्यांना दिसलाय त्यांनी लिहिलंय, पांडुरंग कांती दिव्य तेज झळ. पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती. रत्न किळफा कती प्रभा. रत्न किळफा कती प्रभा. अगणित लावण्य तेज पुंजाळती. अगणित लावण्य तेज पुंजाळती. नवर्णवे ते तिची शोभा. कानडा हा विठ्ठलू कर्नाटक. कानडा हा विठ्ठलू कर्नाटक. कानडा हा विठ्ठलू कर्नाटक. पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती. रत्नकिळ फाकती प्रभा. असा दिसला
असा पांडुरंग ज्ञानोबारायाला दिसला. मग आता सांगा, बाप रुक्मादेव हृदयाचा जाणून अनुभव सौरस केला, दृष्टीचा आरोळा पाहू. मग आता कुठचा पांडुरंग दिसला? जो हृदयात आहे तोच उभा समोर दिसला. हृदयचा जाणवणी दर्शन घेतल्यानंतर. म्हणून आम्हाला नेहमी असं वाटतं, पांडुरंगाच्या चरणावर मस्तक ठेवल्यानंतर ते चरणा इतके पावन चरण आहेत की त्या चरणावर ज्ञानोबारायांनी नतमस्तक झाले. तुकाराम महाराज त्या चरणावर नतमस्तक झाले. नाथ नामदेवरा ज्ञात आणि अज्ञात लाखो संतांनी त्या चरणावर मस्तक ठेवलं. मग आम्ही पांडुरंगाच्या चरणावर जेव्हा मस्तक ठेवतो तेव्हा आमची श्रद्धा अशी आहे, त्या संतांच्या मस्तकाशी आमच्या मस्तकाचा स्पर्श होतो. म्हणून एवढ्या करता जरी पंढरीची वारी घडली तर मोठा आनंद आहे. नामा म्हणे उपमा काय द्यावी आणि माझ्या विठोबाची आलावला घ्यावी. असा जो माझा पांडुरंग भक्तांची वाट पाहणारा, वाट पाहे उभा भेटीची आवडी, कृपाळू तातडी उतावीळ, मागील परिहार पुढे नाहीशी न झालिया दर्शने एक वेळा. असा भक्तांची वाट पाहणारा पांडुरंग. मग नामदेवराय म्हणले, काय मला वाटतं? नामा म्हणे उपमा काय द्यावी, नामा म्हणे उपमा काय द्यावी, माझ्या विठोबाची आलावला घ्यावी, मग तू अवघाची सुख रूप होसी, मग तू अवघाची सुख रूप होसी. हो, महाराज म्हणतात, मग तू अवघाची सुखरूप होशी. असा जो आमचा पांडुरंग, त्याची वारी करणं हे अत्यंत महत्वाचं. ज्याला घडली तो भाग्यवंत. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. युगी 28 विटेवरी उभा, वामांगे रुक्माय दिस दिव्य शोभा, कुंडलिकाचे भेटी परब्रह्माले गा, चरणी वाहे भीमा उद्धरिये गा. जय देव जय पांडुरंगा, रुक्माई वल्लभा, राईच्या वल्लभा पावे जुलगा. तुळशी माळा गळा कर ठेवून कठी, कासे पितांबर कस्तुल लाट, देव सुरवर नित्येती भेटी, गरुडानुमंत पुढे भेराज. जय देव जय पांडुरंगा, रुक्माई वल्लभा, राईच्या वल्लभा पावे जुलगा. आषाढी कार्तिकी भक्तजन येती, चंद्रभागे माझी स्नान जे करती, दर्शना मात्रे तया होय मुक्ती, केशवाशी नामदेव भावे वाळत. जय देव जय पांडुरंगा, रुक्माई वल्लभा, राईच्या वल्लभा पावे जुलगा. जय देव आरती ज्ञान राजा, महाकैवल्य तेजा, सेवती साधू संत, मनोवेधला माझा आरती ज्ञान राजा. लोपले ज्ञान जगी, हित नेनती कोणी अवतार पांडुरंग, नाव ठेविले ज्ञानी आरती ज्ञान राजा. महाकैवल्य तेजा, सेवती साधू संत, मनोवेधला माझा आरती ज्ञान राजा. प्रगट गुज बोले विश्व ब्रह्मची केले, राम जनार्दनी पायी ठक जिहेले, आरती ज्ञान राजा. महाकैवल्य तेजा, सेवती साधू संत, मनोवेधला माझा आरती ज्ञान राजा. आरती तुकारामा, स्वामी सद्गुरुधामा, सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आम्हा. आरती तुकारामा, राघवे सागरात पाषाण तारिले, तैसे तुकोबाचे आभंग रक्षिले. आरती तुकारामा, स्वामी सद्गुरुधामा, सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आम्हा. आरती तुकारामा, तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकाशी आले, म्हणून रामेश्वरी चरणी मस्तक ठेविले. आरती तुकारामा, स्वामी सद्गुरुधामा, सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आम्हा. आरती तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, तुकाराम तुकाराम.